नमस्कार, MPSC स्मार्ट स्टार्टमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आयोगाचे PYQ बघणार आहोत. जॉग्रफीचे आपण 10 प्रश्न बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? ऑप्शन आहे घटप्रभा, दुसरी कृष्णा, तिसरी गोदावरी आणि चौथी तापी. तर याचं उत्तर असणार आहे तापी नदी. आपल्याला माहिती आहे की तापी आणि नर्मदा ह्या दोनच नद्या आहेत ज्या खचदरीतून वाहतात, ज्या की उत्तर दिशेला महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला ह्या दोन्ही नद्या आहेत आणि त्या दोन्ही नद्या खचदरीतून वाहतात आणि दोन्ही पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ही तापी नदी आहे जी खचदरीतून वाहते आहे. सातपुडा रांगेतून वाहते ही नदी. चला तर आपण तापीबद्दल माहिती बघूया. तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि तिला नर्मदाचे ट्विनसुद्धा संबोधले जाते आणि तिचं उगम मुलताई डोंगर रांगेतनं होतो, जे की मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे आणि तापीची लांबी 724 किलोमीटर आहे आणि नंतर ती शेवटी अरबी समुद्रात मिसळून जाते. तापीचे खोरे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यांमध्ये आहे आणि तापी सातपुडा आणि अजंठा सातमळ डोंगरांमधून वाहते, खचदरीतून वाहते. चला तर आपण पुढचा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? पहिलं ऑप्शन तापी पूर्णा खोर, दुसरं गोदावरी, तिसरं कृष्णा आणि चौथं भीमा खोरे. तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी ही गोदावरी नदी आहे. सर्वात लांब तिची सर्वात जास्त लांबी आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती बऱ्यापैकी व्यापलेली आहे गोदावरी नदी. तर हे आपण बघू शकतो की गोदावरीचे खोरे हे 39.5% आहे, महाराष्ट्राला व्यापला आहे आणि भीमा कृष्णाचे खोरे हे 22.6% आणि तापी पूर्णा 16.7% आणि ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत ज्या कोकणात असतात त्यांचे 10.7% त्यांनी व्यापला आहे महाराष्ट्रामध्ये आणि नर्मदा 0.5% जागा व्यापली आहे त्यांच्या खोऱ्यांनी. म्हणजे तर आता याचं उत्तर आहे ऑप्शन 2, गोदावरी खोरे, गोदावरी बेसिन. चला तर आपण गोदावरीबद्दल थोडी माहिती घेऊया. गोदावरी ही सर्वात लांब नदी आहे महाराष्ट्रातील आणि भारतामध्ये गंगानंतरची दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. तिची लांबी 1465 किलोमीटर आहे. ती सर्वात मोठी पेनिन्सुलर नदी आहे. तिला दक्षिण गंगा म्हणून पण ओळखले जाते. तिचा उगम त्र्यंबकेश्वरला, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे होतो. चला तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? चला तर महाराष्ट्राचे आपण मॅप बघूया. पठाराची पूर्व पश्चिम लांबी विचारली आहे. पूर्व पश्चिम म्हणजे पठार इथून सुरू होते ते असे इथपर्यंत पूर्व पश्चिम लांबी विचारली आहे पठाराची. तर ही 750 किलोमीटर आहे पूर्व पश्चिम लांबी. आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी जी सातपुडापासून सुरू होते ती कोल्हापूरपर्यंत आहे. ती 800 किलोमीटर आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन फर्स्ट, 750 किलोमीटर, 750 किलोमीटर.
महाराष्ट्र पठाराने जवळपास 90% महाराष्ट्राचा भाग व्यापलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? तर आपल्याला ह्यासाठी पुणे विभागाची मॅप बघावं लागणार आहे. हे पुणे विभाग ही पुणे जिल्ह्याची मॅप आहे. पुणे विभाग हा पुणे जिल्ह्यापासूनच सुरू होऊन खालीपर्यंत आहे. तर पुणे विभागामध्ये आपल्याला जुन्नर तालुका दिसतो आहे की जो सर्वात उत्तरेकडील तालुका आहे. तर याचं उत्तर असणार आहे जुन्नर तालुका. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. जोड्या जुळवा आहे हा प्रश्न. इथे आपल्याला प्राणी दिलेले आहेत आणि त्यांची ब्रीड कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर आपण बघू शकतो की याचं उत्तर आपण बघू. गाई ही गीर गाई असते. गीर हा ब्रीड आहे गाईचा. म्हशीचं मेहसाणा, शेळीचं जमुनापुरी आणि मेंढीचं गुड्डी. तर ह्या अशा जोड्या जुळवल्या आहे मी. तर ही योग्य जोडी आहे. तर आपण बघूयात कुठलं ऑप्शन आहे करेक्ट. याचं उत्तर आहे तिसरं ऑप्शन. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. ते पण जोडे जुळवाचा आहे प्रश्न. इथे आपल्याला एकीकडे राज्य दिलेले आहेत आणि दुसरीकडे स्थलांतरित शेतीचे नावे दिले आहेत. चला तर आपण जोड्या जुळवू. पश्चिम घाटमध्ये कुमरी हे स्थलांतरित शेतीचे प्रकार आहे. मेघालयामध्ये झूम, मध्य प्रदेशमध्ये पेंडा आणि ओरिसामध्ये पोडू. ह्या अशा जोड्या जुळतील. चला तर ऑप्शन बघूयात आपण कुठलं ऑप्शन जुळतंय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2. सेकंड ऑप्शन आहे याचं बरोबर उत्तर. स्थलांतरित शेती म्हणजे तिला बर्न आणि स्लॅश कल्टिवेशन असेही म्हटले जाते. स्थलांतरित शेतीचे वेगवेगळे नावे आहेत प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार किंवा वेगवेगळ्या भागानुसार. उत्तर पूर्व भागात तिला झूम कल्टिवेशन असेही म्हटले जाते. ओडिसामध्ये कामन, विंगा किंवा ढाबी. दक्षिण भागामध्ये त्याला चारा किंवा इरका असे म्हटले जाते. आंध्र प्रदेशमध्ये पोडू म्हटले जाते स्थलांतरित शेतीला. राजस्थानमध्ये बत्रा म्हटले जाते. बस्तारमध्ये दीपा म्हटले जाते. बुंदेलखंड म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये विवार, दहिहार हे नावं आहेत स्थलांतरित शेतीचे. आणि वेस्टर्न घाट आणि केरला ह्या भागामध्ये कुमारी असे म्हटले जाते स्थलांतरित शेतीला. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगेचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. बरोबर लावायचा आपल्याला, क्रम लावायचा आहे बरोबरवाला, बघायचा यातनं. उत्तरेकडून दक्षिणेकडे
तर आपण बघू शकतो इथे शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, सातमळ, अजंठा हे 4 डोंगर रांग दिलेली आहेत. चला तर आपण मॅप बघूया महाराष्ट्राची. इथे आपल्याला अजंठा डोंगर रांग दिसते. त्यानंतर इथे आपल्याला सातमळ डोंगर रांग दिसते. इथे हरिश्चंद्र डोंगर रांग आहे आणि इथे शंभू महादेव. तर आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे लावायचं आहे. तर पहिलं अजंठा, मग सातमळ, मग हरिश्चंद्रगड, मग शंभू महादेव अशी सिक्वेन्सनी उत्तर येणार आहे. चला तर आपण उत्तर बघूया. तर याचं ऑप्शन असणार आहे ऑप्शन 2, अजंठा, सातमळ, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव उत्तरेकडून दक्षिणेकडे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणता? तर याचं उत्तर असणार आहे कोयना. कोयना हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे महाराष्ट्रातील. कोयनाला अर्वांचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा देखील म्हटले जाते. कोयना हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. चला तर आपण थोडी माहिती बघूया. कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटणजवळ आहे. वैतरणा जलविद्युत प्रकल्प हे वैतरणा नदीवर आहे. आणि खोपोली जलविद्युत प्रकल्प हा रायगड जिल्ह्यात आहे आणि हा टाटा पॉवरच्या मालकीचा आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. हा पण जलविद्युत प्रकल्पावर आलेला प्रश्न आहे. जोडाजुळवा प्रश्न आहे हा. जलविद्युत केंद्र दिले आहे एकीकडे आणि एकीकडे जिल्हा दिलेला आहे. चला तर आपण जोड्या जुळू. भंडारदारा हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. तर सीचं ऑप्शन फर्स्ट येणार आहे. उजनी हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. भीरा हे रायगडमध्ये आहे आणि वीर हे पुणे जिल्ह्यात आहे. चला तर आपण ऑप्शन बघूया कोणता येईल. तर याचं ऑप्शन असणार आहे ऑप्शन सेकंड. उत्तर असणार आहे ऑप्शन सेकंड. इथे आपण थोडी माहिती बघूया. भीरा जलविद्युत प्रकल्प हे कुंडलिका नदीवर आहे आणि रायगड जिल्ह्यात आहे. तर टाटा पॉवरचा आहे 150 मेगावॅटचा हा पॉवर प्लांट आहे. वीर हे नीरा नदीवर आहे, पुणे जिल्ह्यात आहे, 9 मेगावॅटचा आहे. भंडारदारा हे प्रवारा नदीवर आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, 30 मेगावॅटचा आहे. महाजेनको ओनर आहे याचं. आणि उजनी हे भीमा नदीवर आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि 12 मेगावॅटचा प्रकल्प आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? तर याचं एक्झॅक्ट उत्तर असणार आहे हे. तर महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार होती 11,23,74,333. चला तर आपण थोडी माहिती बघूया. महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333
1333. महाराष्ट्राची घनता आहे 365 पर स्क्वेअर किलोमीटर. तर आज आपले 10 प्रश्न संपले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू आणि ओके बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.